न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतलाय। बांधकाम कामगारांना त्यांच्या 60 वर्ष वयानंतर पेन्शन मिळणार आहे। राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली आहे। बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्ती वेतनाची मोठी समस्या होती। राज्य सरकारने या कामगारांच्या सहानुभूतीने विचार केला। कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचं भवितव्य सुरक्षित व्हावं यासाठी कामगारांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळ सभागृहात हा निर्णयाची माहिती दिली। मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री फुंडकर यांनी केली आहे। इमारत आणि अन्य प्रकारच्या बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 1996 मध्ये हा कायदा केला होता। या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने सन 2007 मध्ये नियम तयार केले। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3,000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5,000 रुपए की छूट। या नियमांतर्गत सन 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती। या मंडळात 18 ते 60 वर्ष या वयोगटातील कामगारांची नोंदणी केली जाते। त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो, असे मंत्री फुंडकर यांनी सांगितले। कामगारांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंदणी मंडळाकडे होत नाही। कामगारांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही। या गोष्टी विचारात घेऊन बांधकाम मंडळाकडे ज्या कामगारांनी नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी दरवर्षी 12,000 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यानुसार बांधकाम कामगारांची वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले। कामगारांचा 10 वर्षाचा नोंदणी कालावधी पूर्ण झाला की त्यांना 50% मर्यादेत प्रत्येक वर्षी 6,000 रुपये, 15 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादेत 9,000 रुपये आणि 20 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये पेन्शन देण्यात येईल। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि कायद्यातील तरतुदींचा विचार करून याबाबत सविस्तर कार्यपद्धती लवकरच तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3,000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5,000 रुपए की छूट।